पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तुफान राडा आज झाला। दोन विद्यार्थी संघटनांमध्ये काल झालेल्या घोषणाबाजीचं जोरदार राजकारण सुरू झालेलं आहे। अभाविप आणि डाव्या चळवळींशी संबंधित विद्यार्थी पुन्हा एकदा समोरासमोर भिडले आणि यावेळी जोरदार घोषणाबाजी रंगली। दलित विद्यार्थ्यांनी यावेळी प्राचार्यांना घेरावही घातला, तर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर दगडफेक झाली। परिणामी तिथे तणावाचं वातावरण निर्माण झालं। पोलिसांनी सगळ्या विद्यार्थ्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला, मात्र बराच काळ हा गोंधळ असा सुरू होता। दरम्यान हा नॉन इश्यू आहे, राज्यापुढे अजून गंभीर विषय आहेत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत दिली। एकंदरीतच आज पुण्यामध्ये काय झालं, कसं फर्ग्युसनमध्ये राडा झाला, या संदर्भात आपण आणखी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर सध्या आपल्या बरोबर आहेत। नितीन, आज सुद्धा दुसऱ्या दिवशी सलग फर्ग्युसन कॉलेजमध्ये गोंधळ झाला, राडा झाला, विद्यार्थी संघटनांचं काय काय नेमकं झालं सांगा। अनुपमा, काल ABVP आणि इतर डाव्या विचारांच्या ज्या विद्यार्थी संघटना आहेत त्यांच्यामध्ये गोंधळाचा पहिला अंक झाला। प्राचार्यांनी त्या गोंधळानंतर जे पत्र दिलं त्यांनी दुसरा अंक रंगला आणि आज दुपारनंतर या गोंधळाचा तिसरा अंक रंगला आणि तो जास्त भयानक होता आणि त्यामुळं फर्ग्युसन कॉलेजमध्ये मोठं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। कार्यकर्ते एकमेकांना भिडले, त्यांची फ्रीस्टाईल हाणामारी देखील झाली आणि पोलिसांनी जी माहिती दिली, जितेंद्र आव्हाडांना धक्काबुक्की देखील झाली, त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली, गाडीवरतीही लाथाबुक्क्यांनी मारण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला आणि या घटनेचं गांभीर्य आपल्याला कळू शकेल की पोलिसांना जितेंद्र आव्हाड यांना वाचवण्यासाठी किंवा हा सगळा गोंधळ रोखण्यासाठी पोलिसांना रिव्हॉल्वर काढावं लागली। त्याचे व्हिज्युअल्स आहेत, दोन पोलिसांनी रिव्हॉल्वर काढल्याचं दिसतंय। त्यामुळे हे वातावरण किती थराला गेलं होतं, किती टोकाला गेलं होतं याचा अंदाज येऊ शकतो। आज दुपारी प्राचार्यांना भेटण्याची वेळ पोलिसांना सांगून RPIच्या रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घेतली होती। त्याचबरोबर ABVPच्या कार्यकर्त्यांनी देखील प्राचार्यांना भेटण्याची वेळ घेतली होती। मात्र जितेंद्र आव्हाड जे ते 4 वाजता येणार होते आणि त्यांनी कुठलीही सूचना पोलिसांना दिली नव्हती असं पोलिसांचं म्हणणं आहे आणि त्यामुळं जितेंद्र आव्हाड कॉलेजच्या प्रिमायसेसमध्ये आल्यामुळे हा गोंधळ झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे आणि तो कंट्रोलमध्ये आणल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। या सर्व गोंधळामध्ये कोणालाही, दोन्ही बाजूच्या कुठल्याही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं नाहीये। कॉलेजकडनं काय तक्रार येते, CCTV फुटेज किंवा हे सगळ्या गोंधळात कोण कोण कार्यकर्ते आयडेंटिफाय झाले आहेत ते पाहिल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असं पोलिसांचं म्हणणं आहे। मात्र हा सर्व गोंधळ रोखण्यात पोलीस कुठेतरी कमी पडले, पोलिसांचं अपयश आहे असं म्हणावं लागेल। कारण जितेंद्र आव्हाड येणार हे सकाळपासून चर्चा होती, माध्यमांना त्याची माहिती होती, पोलिसांना माहिती नव्हती असं पोलीस म्हणतात, पण ते थोडंसं आश्चर्याचं वाटतंय। कॉलेज प्रशासनाला देखील याची माहिती होती, RPIचे कार्यकर्ते येणार होते, ABVPचे कार्यकर्ते देखील येणार होते, याची तर पोलिसांना अधिकृत माहिती होती। त्यामुळे पोलिसांनी पुरेसा बंदोबस्त ठेवणं आवश्यक होतं आणि त्यानंतर हा सर्व गोंधळ झाल्यानंतर पोलिसांनी कडक भूमिका घेणं गरजेचं होतं। मात्र पोलिसांना रिव्हॉल्वर काढण्यापर्यंतची वेळ आली तरीही पोलिसांनी वेळीच लाठीमार किंवा कार्यकर्त्यांना पांगवलं असतं तर एवढ्या थराला हा गोंधळ गेला नसता। सुदैवानं काही अनुचित प्रकार किंवा मोठी दुर्घटना घडली नाही, हे सुदैवाने घडले असंच म्हणावं लागेल। मात्र हा तिसरा अंक आज दुपारी फर्ग्युसन कॉलेजमध्ये पाहायला मिळाला आणि आता मोठा पोलीस बंदोबस्त फर्ग्युसन कॉलेजमध्ये तैनात करण्यात आलेला आहे। ठीक आहे, धन्यवाद नितीन दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।